राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अधिवेशनामध्ये धनंजय मुंडे यांनी एक खळबळजनक वक्तव्य केलं होतं। अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांचा पहाटेचा शपथविधी हे एक प्रकारचं षडयंत्र होतं असं खळबळजनक विधान धनंजय मुंडे यांनी केलं होतं। त्यांच्या या विधानाने राजकीय वातावरणामध्ये खळबळ उडाली आहे। दरम्यान याच मुद्द्यावर पत्रकारांनी राष्ट्रवादीचे आमदार छगन भुजबळ यांना प्रश्न विचारला। त्यावर छगन भुजबळ यांनी सविस्तर उत्तर दिलं आहे। छगन भुजबळ बोलताना म्हणाले, पहाटेचं शपथविधी हे जर षडयंत्र होतं तर मग हे षडयंत्र कोणी रचलं होतं ते बघितलं पाहिजे, कारण उद्धव ठाकरे किंवा काँग्रेसचे नेते हे षडयंत्र रचू शकत नाही। मग हे षडयंत्र राष्ट्रवादीमधील लोकांनी रचलं की भाजपमधील लोकांनी रचलं याची माहिती नाही। मात्र मला एवढं आठवतं की 2019 मध्ये शरद पवार, उद्धव ठाकरे आणि काँग्रेसच्या नेत्यांमध्ये बैठका सुरू होत्या। यातील एका बैठकीमध्ये शरद पवार आणि त्यावेळीचे काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यामध्ये थोडा वाद झाला होता आणि त्यामुळे तेव्हा शरद पवार रागाने त्या बैठकीमधून निघून गेले होते। मात्र त्यानंतर देखील पक्षांच्या बैठका सुरूच होत्या। त्यातीलच एक बैठक रात्री 8 वाजता एका ठिकाणी बोलवण्यात आली होती। मात्र त्या बैठकीला अजित पवारांनी दांडी मारली होती। त्यावेळी अजित पवार कुठेतरी कामात बिझी असतील असं आम्हाला वाटलं होतं। मात्र दुसऱ्या दिवशी सकाळी टीव्ही लावला तेव्हा लक्षात आलं की पहाटेच अजित पवार आणि फडणवीसांचा शपथविधी झाला आहे। यानंतर मी तातडीने शरद पवारांना जाऊन भेटलो आणि त्यानंतर शरद पवारांनी उद्धव ठाकरेंना फोन केला आणि सांगितलं की आपण ताकदीनं उभं राहिलं पाहिजे आणि जे काही झालं ते होणार नाही याची काळजी घ्यायला पाहिजे असं शरद पवारांनी उद्धव ठाकरेंना सांगितलं, असा दावा आणि सविस्तर स्पष्टीकरण छगन भुजबळांनी या विषयावर दिलं आहे।